चला तर मैत्रिणींनो, आज आपण ओरिओ बिस्किटपासून मस्त अशी छान मिठाई बनवणार आहोत. खूपच मस्त अशी लागते. बऱ्याच जणांना जेवणानंतर स्वीट खायला खूप आवडतं. तर चला आपण ओरिओ बिस्किटपासून मिठाई बनवणार आहोत. खूपच मस्त अशी लागते. झटपट 4 ते 5 मिनिटांमध्ये ही मिठाई रेडी होते. गॅसवरती सुद्धा बनवायची गरज नाही आपल्याला. चला तर मी इथे 4 पॉकेट घेतलेले आहेत. बिस्किटचे पुडे घेतले आहेत ओरिओ बिस्किटचे. ते पूर्ण बिस्किट एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. आता याची आपल्याला क्रीम काढून घ्यायची आहे. एका साईडला क्रीम पूर्ण बिस्किटची काढून घ्यायची व बिस्किट एका साईडला ठेवायचे आहे. खूपच मस्त ही मिठाई होते. इन्ग्रेडियंटमध्ये ही रेसिपी बनते. खूप मस्त लागते व तुम्ही 8 ते 10 दिवस स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. खूप मस्त अशी लागते. तर चला मी सर्व बिस्किटमधले अशाच पद्धतीने क्रीम काढून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी कोणतेही बिस्किट घेऊ शकता. बिस्किट वगैरे बरेचसे क्रीम बिस्किट असेल, तुम्ही कोणतेही क्रीम बिस्किट घेऊ शकता. पण हे खूप मस्त असे लागतात. तुम्ही ओरिओ बिस्किटचे एक वेळेस करून बघा. तर सर्व बिस्किट आपल्याला एका मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. बारीक एक बिस्किट राहिलेला आहे, त्याची पण क्रीम काढून घेते मी. आता आपण एक छान मस्त बारीक मिक्सरमधून वाटून घेऊ. बघू शकता. आता यामध्ये आपण वाटीमध्ये आता काढून घेऊ. एखादा प्लेटमध्ये काढून घेऊ. असं एक डो बनवून घ्यायचं, जसं आपण पोळ्याला पीठ मळतो त्या पद्धतीने. पण हे गोड बिस्किट असल्यामुळे यामध्ये साखर आहे ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला साखर घालायची नाही. व थोडंसं कमीच यामध्ये दूध घेतलेलं आहे इकडे मी. साधारण आपल्याला 1-2 चम्मच अगोदर दूध घ्यायचं आहे, कारण की साखर असल्यामुळे तो पातळ होतं, असं चिघळतं साखरेमुळे. त्यामुळे थोडंच करून आपल्याला यामध्ये दूध घालायचं व जसं कणिक मळतो त्या पद्धतीने एक डो करून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त पातळही करायचं नाही आपल्याला, घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये थोडं दूध घालायचं आहे. एक डो तयार करून घेऊ आपण. अशा पद्धतीने साधारण 4 ते 5 चम्मच एवढं दूध लागतं, जास्त तर दूध लागत नाही. बघू शकता मस्त असा डो आपला रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने याला आता आपण करून घेऊ. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चुरून घ्यायचं आहे. आता क्रीम पण मी साधारण 1 चम्मच एवढं दूध घालून ती क्रीम पण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता एक पॉलिथिन घ्यायची आहे आपल्याला. त्यावरती तेल वगैरे बिलकुल काही लावायचं नाही. आता जे आपण डो तयार केला होता तो यावरती ठेवायचा व नंतर त्यावरतून एक आपल्याला पॉलिथिन ठेवायची. हाताच्या सहाय्याने किंवा तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने याला असं लाटायचं. बघा, पोळी जसं आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शक्यतो मीडियम साईजचं आपल्याला लाटायचं. जास्त पातळही नाही व जास्त एकदम जाडसरही पण नाही. अशा पद्धतीने आता चारही बाजूने आपण कडेने याला लाटून घेऊ. खूपच मस्त अशी झटपट ही मिठाई होते. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. खूप मस्त अशी लागते. बऱ्याच जणांना जेवण झालं की स्वीट खावं असं वाटतं, तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदाच करून ठेवू शकता. 8 ते 10 दिवस हे राहतं, मिठाई राहते. तर कडेची तुम्ही कटसुद्धा करून घेऊ शकता. तुम्ही आता कट करून घेणार नाही, म्हणजे एकाच शेपमध्ये येईल च्या कडासुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. आता जी क्रीम आहे ते सर्व बाजूने आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे. सर्व बाजूने क्रीम लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पसरवून लावून घ्यायची आहे. जास्त पातळसुद्धा आपल्याला क्रीम करायची नाही. छान अशी पसरवून मी क्रीम लावलेली आहे. आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हळूहळू अशा पद्धतीने. आता एक रोल करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला हे रोल करायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण याला रोल करून घेऊ. व आता साधारण आपल्याला अर्धा तास हे आपल्याला बाहेर ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालतं. साधारण अर्धा ते 1 तास आपल्याला हे सेट होण्यासाठी असंच पॉलिथिनमध्ये ठेवून द्यायचं आहे. चला तर आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवू किंवा असं वरती जरी ठेवलं तरी पण चालते. चला तर आता 1 तास झालेला आहे. साधारण
पाऊण तास ते 1 तास झालेला आहे. आता याला आपण कट करू. बघू शकता अशा पद्धतीने मी कट करत आहे. चला तर आता बघू आपण आपली स्वीट डिश कशी झाली ते रेडी. बघू शकता वाव, मस्त अशी रेडी झालेली आहे. मिठाई म्हणू शकता तुम्ही याला. खूपच मस्त अशी लागते. नक्की तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा. बघायला तर खूपच सुंदर अशी दिसत आहे व खायलाही सुद्धा खूप मस्त अशी लागते. नक्कीच तुम्ही एक वेळेस ओरिओ बिस्किटपासून हे तुम्ही मिठाई बनवून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक वेळ जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू पुढच्या